अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणारा अजूनही पसार. हल्लेखोराने 1 कोटींची मागणी केल्याची माहिती. इमारतीमध्ये काम करणाऱ्यांची चौकशी. 20 पथकांकडून तपास सुरू. सैफ अली खानवरती हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांची शंका. मध्यरात्री 2 वाजता घरामध्ये शिरून सैफवरती केले 6 वार. न्यूरोसर्जरी प्लास्टिक सर्जरीच्या नंतर सैफची प्रकृती स्थिर. पाठीमध्ये रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यामध्ये सुद्धा यश. डॉक्टरांनी माझाला दिली 6 तास चाललेल्या सर्जरीची माहिती. विधानसभेत शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची अजित पवार परतफेड करण्याच्या तयारीत. विलास लांडे, अजित गव्हाणे पुन्हा एकदा दादांसोबत. मनपा निवडणुकीपूर्वी पिंपरीचा बालेकिल्ला पुन्हा होणार भक्कम. परभणीमधून मुंबईच्या दिशेनं आज आंबेडकरी अनुयायांचा लाँग मार्च निघणार. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यासह इतर साधू संतांनी प्रश्न उपस्थित केल्याने हर्षा रिछारिया भाऊक. महाकुंभ सोडण्याची घोषणा. व्हिडिओ जारी करून महाकुंभ मेळ्यातून परतणार असल्याची माहिती. छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा. विजापूर सुकमा सीमेवरती झालेल्या चकमकीमध्ये नक्षल विरोधी पथकाला मोठं यश. इस्रायल हमास युद्धविराम करार 17 तासांमध्येच रद्द होण्याच्या मार्गावर. हमासनं अटींमधून माघार घेतल्याचा नेत्यानाहूंचा आरोप. कराराच्या मंजुरीसाठी बैठक घेण्यासाठी नकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.